हाय फ्रेंड्स, सो मी आता निघालेली आहे ट्रिपला आणि पप्पा मला सोडवायला येत आहेत आणि इथे आहे माझी लगेज. मम्मा पण इमोशनल झालेली आहे असं मला वाटतं. ओके अँड मीट माय नाला. मला तुला पण यायचंय. सो लेट्स गो. पुण्याहून थेट निघालो आम्ही गणपतीपुळेला रत्नागिरीमध्ये, जे आहे 300 किलोमीटर्स. आणि तुम्ही बाय फ्लाईट पण येऊ शकता आणि बाय ट्रेनही येऊ शकता. 12 म्हणता म्हणता 2 वाजले निघायला आणि वाटेत आम्ही मिसळ खाल्ली. वाटेत आम्हाला वानर सेनेचं दर्शन झालं आणि हे दृश्य खूप नयनरम्य होतं. एक आई होती, त्या बाळाला दूध पाजत होती आणि म्हणजे इतक्या जवळून यांना बघणं खरंच खूप भारी वाटतं. भीतीसुद्धा वाटत होती की काही ओढून तर नाही ना नेणार, पण नाही, खूप छानपणे त्यांनी आमच्यासोबत वेळ घालवला. गाडीवर लय भारी बसलेलं ते आता. वाटेत आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबलो आणि छान छान फोटोज पण क्लिक केले. पुण्यामध्ये यावेळेस पाऊस चालू होता आणि इथे फक्त वातावरण पावसाळी झालेलं. कोकणात एंटर केल्यावर ते नागमोडी रस्ते खरंच खूप मन प्रसन्न करत होते. 6-7 तासाचा प्रवास करून एकदाच पोचलो बाबा गणपतीपुळेला. आणि वा, काय ते जेवण, आहा हा, आमरस. आम्ही असे सगळे एकत्र बसून जेवत होतो. गप्पा मारून झाल्यानंतर सगळेजण थकलेले म्हणून जे सगळे आम्ही झोपलो ते डायरेक्ट सकाळी उठलो. आम्ही जाणार होतो आज गणपतीपुळेला आणि मस्त ट्रेडिशनल वेअर केलेलं आम्ही सगळ्यांनीच. आज आमच्या ट्रिपचा पहिला दिवस. मस्तपैकी सर्वांनी नाश्ता करून आम्ही धाव घेतली गणपती मंदिराकडे. आतमध्ये एंटर केल्यावरच इथे मोफत चप्पल स्टँड आहे. इतकं गरम होत होतं आणि इतकं ऊन होतं, ते चप्पल काढून तिथे थांबू पण वाटत नव्हतं. सो मी पटकन आतमध्ये गेलो. मी इथे दुसऱ्यांदा आली आहे. मागच्या वेळेस फार गर्दी होती इथे आणि यावेळेस आम्ही इझिली आतमध्ये गेलो. इथे आतच लाडू प्रसाद विकत घ्यायचं काउंटर आहे. हे मंदिर 400 वर्ष जुने आहे आणि इथे पांढऱ्या वाळूशिवाय काहीच नाही. मंदिराच्या आत जाताना मला एका महिला पोलीस कर्मचारीने अडवलं. ते म्हणले आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, त्यामुळे मला मंदिराच्या आतलं काहीच शूट नाही करता आलं. इतर हिंदू मंदिरांप्रमाणेच येथील देवता पश्चिमेकडे तोंड करतात आणि हा असा अथांग समुद्र. हो, हे तेच ठिकाण आहे जिथे नवरा माझा नवसाचं या मूवीचं शूट झालेलं. जाताना आम्ही घरच्यांसाठी प्रसाद विकत घेतला. भयंकर ऊन असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण नारळ पाणी पिऊया, त्यामुळे आपण हायड्रेटेड पण राहतो. मी मलईचं नारळ घेतलेलं आणि मला खूप आवडते ही मलई खायला. गणपतीपुळ्यावरून आम्ही निघालो प्राचीन कोकणकडे, जे की एक संग्रहालय आहे. मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर एका मोबाईलसाठी परमिशन तिकीट 50 आहे. एका मोबाईलसाठी? हा, मग ठीक आहे. कितीही क्लिक करू शकतो ना एकाच मोबाईलमध्ये? कितीही फोटो काढू शकता. फक्त लास्ट पॉइंट जो आहे शंख प्रदर्शन, तिथे अलाउड नाहीये फोटो काढायला. ओके, एक मोबाईल बस ना.
येथे प्राचीन काळातील कोकण व तिथे राहणारे 12 बलुतेदार त्यांची जीवनशैली दाखवली आहे. आतमध्ये एंटर करताच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असत. गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, लाकडी संक बांधणे अशी कामे कोणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, सापनाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघजाई. कारण लावल्या हात जोडायचं नाही. होय मारे प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आले आहेत. तर आपली सगळी पोराटोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळ्या तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आले आहेत. तर कोणाची धोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही. पण जी काय तिच्या मागे इडापिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर महाराजा. यांच्यावर कोणी कर्मी केला नसेल, कोणी उदाटी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू शिमेचा रखवाली आहेस. तर सगळं शिमेच्या बाहेर चिकून टाक आणि तिथं आल्या पंचमी घाला धक्का लाभ देऊन महाराजा. काय दाखवलंय? ताडीमाडी. अच्छा ते ओके. कोकणात असतं ते नारळाचं करतात, झाडाचं, नारळाचं झाडापासून. रात्रीचं एनर्जी ड्रिंक म्हणे. पुरदा भोळ्या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. बांबूचं वेलकम पुरळ. सतत पेटी ठेवलीच जायची. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असतो तेव्हा तिथे 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असते. जर हा विस्तव विकला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. ही खोयनी आहे, हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असतो. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिची अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. तिकडे कणगी आहे, तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. तिच्या आतमध्ये धान्य ठेवून वरती शिरफळाची फळे पसरून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेर शेणामध्ये लिंपून घेतले जाते. त्याने आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकते. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असते. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असतात. थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे, तिकडे पांगुळगडा हे लहान मुलांना चालण्यासाठी. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावर कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळते. इकडे गणेश दाखवला आहे. अस्वलाचे फळ जात व कसलं भारी. चला चल ना, धपाधप उड्या मारू आणि चालू. ओ माय काय फायली चमचे टाका खिशात. जोहार माय बाप. मोहट प्राचीन. हे काय खुंट जोखड. इतक्या भर उन्हाचं फिरणं काही शक्य नव्हतं बाबा, म्हणून आमच्यातले काही जण तर वाटेतच बसले. आम्ही आलेलो आहोत प्राचीन कोकण, जिथे प्राचीन काळातलं कोकणची प्रतिकृती इथे आहे.
आणि कोकण बघून माझी सध्या प्रकृती बिघडली आहे उन्हामुळे. तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. आणि नक्की बघा पूर्ण ब्लॉग. थँक्यू. प्राचीन कोकण पाहिलं आपण. तिथून पुढे निघालो. तिथून पुढे सोबत तुरे करून आम्ही निघालो अरे वारे. आता निघालेलो आहोत आरे वारेला. आणि तिथे कदाचित झिप लाईन ह्या वेळेस नाही करता येणार आम्हाला. अरे कारण की असं कडक वॉटर स्पोर्ट खूप आहे तिकडं. मालवणला जाणार आहोत आम्ही आरे वारे नंतर. अशा कडक उन्हात आम्हाला झिप लाईन नाही करायचं. नोट करून ठेवा. मित्रांनो, हा आहे आरेवारेचा बीच, जो की गणपतीपुळे पासून अगदी जवळ आहे. हा बीच कमी प्रसिद्ध असल्यामुळे इथे क्वचित पर्यटक असतात. आपण आलेलो आहोत आरेवारे बीच वर आता. आणि ही आमच्या सोबतची कार्टी. नुसती पाईप अरे पण झिप लाईन करायचं होतं. फायनली आलेलो आहोत पाण्यात. होता नाही आहे. Yes, this is real happiness. खूप भारी वाटतंय. माझ्या सोबतच्या मुली आता चेंज करायला गेल्यात. मी नाही चेंज केले सध्या काहीच. मी फक्त फुल शर्ट घातलंय. गोडू नको उडू. आरेवारेचा हा शांत बीच माझ्याशी काही बोलत होता. खूपच सुंदर असं हे नयनरम्य वातावरण पाहून मन स्थिरावत होतं. दुपारचं जेवण करून आम्ही निघालो मालवणला. जवळजवळ 150+ किलोमीटरचा हा पल्ला होता. 1 2 3 स्टार्ट. हेलो गाइस, इतनी लाइट कैसे चमक रही है आपको पता है? ये मून नहीं है, ये मोना है. हम दोनों चुड़ैले. ये मैं नहीं हूँ. मैं हूँ. और ये मेरे को ऐसे स्पॉट बॉय बना के ऐसे खुद हीरोइन का वाइब ले रही है. एंड वी आर सिटिंग इन नाइस हैमॉक. झोका. What is hammock? I don't understand. It's झोका. झुबा आहे झू. थांब जरा. हे खूपच मूव्ह होतंय. कारण की आपण मूव्ह होतोय. असं एक्झॅक्ट पलीकडे बीच आहे जे तुम्हाला सकाळी दिसेल. Do something. What should I do in this झोका? La 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 la. Hi friends, तर आज आपण आलेलो आहोत मालवणला. आणि आपण मस्तपैकी झोक्यात बसलेलो आहोत. अँड ऑल्सो लेट मी शो यू, आम्हाला बीच ऍक्सेस आहे जो आपल्याला सकाळी दिसेल. आताच मी जेवून मस्तपैकी इथे बसलेली आहे. आणि खूपच आनंदमयी वातावरण आहे. गाणी ऐकायला मिळत आहेत. बीचचा आवाज येतोय इतका सुंदर पाण्याचा. आणि नखरे आमचे खूप आहेत, पण काय आता ते झेलायला कोण नाहीये. शोध रही हूँ मैं झेलने के लिए वो इंसान. इफ यू नो एनीबॉडी यू कैन सजेस्ट मी. ओके. उड़ता चला मैं आसमां में आकर मिला ज़मीन से. पल पल दिल के पास रहती हो
छान बोलते. साठले त्यांनी एकमेकांना. हा मला वाटलं ते पाण्यात भिजून आलेले नाहीये तू गाणेरडा. माझी बाई, माझी बाबू. इकडे इकडे बस. व्हिडिओ मध्ये येतोय का व्हिडिओ मध्ये. रात्री जेवून मजा मस्ती व तांडव करून आम्ही जे झोपलो ते सकाळी हे दृश्य पाहायलाच उठलो. खरंच बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे हा बीच. हिरोईनची वाईब देत मी जे आवरून बीचवरती गेलेले आणि हा ड्रेस खरंच इतका सुंदर दिसत होता मला, जसा की तो माझ्यासाठीच बनलेला. मेकअप तर इतका टू द पॉइंट झालेला की बाप रे बाप, मी इतके व्हिडिओज अँड फोटोज क्लिक केलेत. वाव. I was totally obsessed over myself. My God, that day I was in love with me. I was crushing over myself. God damn. ह्या ड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. प्लीज गो चेक इट आउट. त्यानंतर मी चेंज करून आले. पाण्यात भिजल्यावर आम्ही असे मस्तपैकी गेम्स खेळलो. हाय गाईज. ओ गॉड, आत्ताच मी भिजून आली आहे छान. इथे आहे आमचं बीच एक्सेस, जे एक्झॅक्ट आमच्या हॉटेलच्या समोर आहे. आणि काजळ वगैरे खाली आलेली दिसते. येस. एनिवेज, आय एन्जॉयड इट. ओके, लेट्स गो गेट चेंज नाव. ब्रेकफास्ट पण करायचं आहे ना, दॅट्स वाय. गाईज, हे आमचं रिसॉर्ट आहे आणि आम्हाला इथून बीच ॲक्सेस आहे. वेट, लेट मी शो यू क्विक ग्लिम्स ऑफ आवर रिसॉर्ट. इथे छान असे झोके आहेत, खूप सुंदर आहे. आम्ही आता इथे भिजलो पाण्यात आणि इथे आम्ही बॉल वगैरे खेळलो. हा यश. असे छान शॅक्स आहेत इथे मस्त. एकंदर खूपच सुंदर रिसॉर्ट आहे. And as you can see, I'm wearing this nice bottoms, sunflower bottoms. आता आम्ही नाश्ता करणार आहोत. म्हणून म्हटलं कडक. डू समथिंग फॉर माय ब्लॉग. डू समथिंग. तिथे एक फॅमिली सुद्धा होती आणि हे काका आमच्यासोबत गाणी म्हणत होते.
थांबा सुरू ठेव.